विरुद्ध या ठिकाणी जय हनुमान खेरडी शिवरवाडी दोन्ही संघांकरिता हा पहिला पुकार असेल. दोन्ही संघांकरिता पहिला पुकार असेल आणि त्या सामन्यानंतर क्वार्टर सेमीचा दुसरा सामना अशा दोन संघांचा या ठिकाणी होणार आहे. म्हणजेच विया स्पोर्ट्स क्लब ठेरक वेटकोट आणि चालू सामन्यातील संभाव्य विजयी संघ यांच्या माध्यमातून देखील तो सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. परंतु हाच वेळ संघ पहा कशा पद्धतीने खेळ वाढवतोय. ज्याने एक एक करून असे 4 खेळाडू नक्कीच जे काणी संघाचे खेळाडू आहेत ज्यांना बाहेर ठेवले जातात. त्यानंतर या ठिकाणी पाहायचं इथे देखील ही केली जाणारी एक पकड आहे ती नक्कीच निसटते. प्रणव जो खेळाडू आहे जो नक्कीच या ठिकाणी मात्र बाद होते. आता 5 जे अंक आहेत ते साधारणतः आपण ह्याच वेळेच्या माध्यमातून पाहतोय. पण हा वेळेचा संघ देखील आहे ज्याने देखील गत वर्षात या स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला हा संघ होता जो नक्कीच गत वर्षात या ठिकाणी रनर अप ठरला होता. परंतु या वर्षात त्यांचा प्रवास पहा ज्याने हा पहिला सामना जिंकलेला आहे. दुसऱ्या सामन्यात त्यांच्याकडे आघाडी आहे आणि या वर्षी देखील त्यांचं नक्कीच या चषकामध्ये नाव कोणण्याचं लक्ष असेल. परंतु त्यांना रोखण्याकरिता समोर पाहिलं एक बलाढ्य संघ म्हणजेच काळेशिरकाने मडकवाडीचा संघ असेल. परंतु ज्यांच्यात पाहिले ना तर जास्तीत जास्त युवा खेळाडू या ठिकाणी आपण मैदानामध्ये पाहतो ज्यांचे खेळाडू या ठिकाणी नाही आहेत. परंतु प्रतिस्पर्धी संघातील देखील वेळ संघ नक्कीच दरवर्षी सातत्यपूर्ण कामगिरी करणारा अशा प्रकारचा ज्या संघाचं नाव घेतलं जातं ना ज्याच्यामध्ये हाच भीम संघाचे वेळ संघाचं देखील नाव घेतलं जातं. म्हणजे त्या 65 किलोच्या स्पर्धा असू देत अन्यथा या ठिकाणी जास्त नको चॅनल तो ओपन करतो माझा. पहिला लोन या ठिकाणी कोपराक्षक अशा प्रकारचा हल्ला या ठिकाणी हाच शिवसंघर्ष वेळ संघ या ठिकाणी करतोय. त्याने जर पाहिलं तर एक संघाची ज्याच्याकडे पाहिलं ना तर आघाडी अशा प्रकारची डबल डिजिट मध्ये आहे म्हणजेच 10 अंक आहेत. आणि एका संघाचा विचार केला तर ज्यांच्याकडे अजून कोणत्याही प्रकारचा गुण या ठिकाणी प्राप्त नाही. परंतु त्याच्यात पाहिलं तर चांगले खेळाडू आहेत त्याच्यामध्ये प्रणव देखील आहे, यश आहे, नंतर प्रथमेश असेल, सोहम असेल, शुभम असेल आणि अनिश देखील आहे. परंतु त्याचप्रमाणे पाहिलं ना तर या ठिकाणी मनीष जो खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या बाहेर आहे. ज्याने नक्कीच या संघात 1 ते 2 वर्षात तिसरा चढाईपट्टू म्हणून आपल्या नावाचं लौकिक केलेलं आहे. परंतु ज्याने चालू नाही काय पाय बघायचे 2 विरुद्ध या ठिकाणी 10. बस कॅमेरामॅन अरे हे मध्ये आहेत काय हलू हे आहेत ना मध्ये असू दे हे मध्ये आल्या काय पाय बघणार आहेत लोक त्याची रेखी क्रॉप करायला झाली मात्र 11-2 अशी ही लढत आहे या ठिकाणी. ज्याने पहिल्यापासून जर पाहिलं तर आतापर्यंत वेळ संघ या ठिकाणी आखाडीवरतीच आहे. परंतु हा मोडकवाडी संघ ज्याच्यातील हे नवीन खेळाडू परंतु नवीन खेळाडू जरी असले तरी देखील ते देखील वयोगटात वजनी गटात एक चांगल्या प्रकारची कामगिरी करीत असतात. कामगिरी करीत असताना त्यांना मात्र आता अशा प्रकारची कामगिरी करून दाखवायला गेले तो त्यांचा जुना संघ नेहमी कामगिरी करत असतो. परंतु त्याचकरिता हे वेळ संघातील जे खेळाडू आहेत ना ज्याच्यामध्ये मध्यरक्षक साहिल देखील आहे, त्याचा बंधू कोपराक्षक सौरभ देखील आहे.
डावा मध्यरक्षक या ठिकाणी आपण अक्षरा देखील पाहतोय आणि चढाईपट्टू साजन हा खेळाडू जो आहे ना जो जास्तीत जास्त तिसऱ्या चढाई सक्सेस करतो आणि त्यानंतर त्यांची जर पाहिली तर नक्कीच जे टॅकल आहे ते देखील महत्वपूर्ण प्रत्येक स्पर्धेत समजलं जातं आणि तेच या ठिकाणी महत्वपूर्ण अशा प्रकारचा सामना आहे. कारण आजच्या दिवसाची सुरुवात नक्कीच चांगल्या पद्धतीने झाली होती आणि या ठिकाणी ह्या दुसऱ्या फेरीला शेवट देखील इथे मात्र गोड होणार आहे. कारण इथून जिंकणारा संघ क्वार्टर सेमीमध्ये दाखल होईल. पण इथून जिंकणाऱ्या संघाला अजून एक संधी असेल. याच 4 चषका आहेत त्याच्यातील एका चषकावरती नाव कोरण्याकरिता जय हनुमान गुरवाडी संघ सज्ज झालाय. एका संघावरती नाव कोरण्याकरिता जय हनुमान कळंबचे संघ त्या ठिकाणी दाखल झालाय. परंतु उर्वरित 2 चषकांवरती नाव कोरण्याकरिता या ठिकाणी तुम्हाला शेवटच्या 5 मिनिटांचा कालावधी आहे आणि 5 मिनिटांमध्ये वेहळे 12 आणि काने 2 12-2 अशा प्रकारची ही लढत 5 मिनिटांपेक्षा कमी मिनिटांचा कालावधी ज्याच्यामध्ये आघाडी 9 गुणांची या ठिकाणी आघाडी असेल आणि ही 9 गुणांची आघाडी असताना जर पाहिलं तर नक्कीच मनीष हा खेळाडू नक्कीच ह्या सामन्यामध्ये जर काने संघाला कोण कमबॅक करून देऊ शकतं तर हाच चढाईपटू या ठिकाणी आहे. पण डाव्या शैलीचा देखील आहे. त्यानंतर या ठिकाणी बोनस असेल त्यानंतर गिरकी घेण्यामध्ये देखील माहीर असणारा अशा प्रकारचा खेळाडू आहे. परंतु त्यानंतर जे पकडपट्टू आहेत त्यांचे देखील इथे पहा निदान रेषेवरती पकडण्याचा मानच असेल त्याचं नक्कीच धोरण देखील या ठिकाणी अशा पद्धतीचं आहे की आम्ही या ठिकाणी निदान रेषेवरती प्रतिस्पर्धी संघातील चढाईपटूला गुण प्राप्त करून देणार नाहीये. पण चालू सामना संपन्न शेवटच्या 4 मिनिटांचा या ठिकाणी कालावधी आहे आणि 4 मिनिटांचा कालावधी असताना मला मॅच बघायला भेटत नाही. इथे मात्र 2 गुण प्राप्त केले जात आहेत. मनीष आणि त्याचा साथीदार मुद्रक्षक सोहम खेळाडू या ठिकाणी बाद होते. 100 काने संघ पहिले हॅलो ना सांगतो मी यावेळची देखील ही तिसरी चढाई असेल. परंतु त्याच करिता शुभम हा मोडक जो या ठिकाणी पकड पडतो. परंतु इथे पहा यावेळी देखील अशा पद्धतीची पकड आहे की पहिले तर ब्लाइंड फायदा नक्कीच कोपरक्षक या ठिकाणी सौरभने घेतला. तर अशा दोन्ही कोपरक्षकांनी ह्या वेगळ्या अशा प्रकारच्या पकडी याच स्पर्धेत आणि ह्या चालू सामन्यात देखील एकाच सामन्यात पहिल्या हाफमध्ये देखील अभिच्या माध्यमातून तशी एक पकड केली गेली होती आणि आता दुसऱ्या हाफमध्ये या ठिकाणी पाहिलं ना तर सौरभने देखील त्याच ताकदीची आणि तशाच जोराची या ठिकाणी ही पकड आपण मैदानामध्ये पाहिलं. परंतु हा 15-3 नंतर 3 गुण प्राप्त करावे लागेल अशी मोबाईलवर टाकणार नाही ना तो स्टँड पहिला घे आलं डायरेक्ट मोबाईल उर्वरितातल्या या ठिकाणी 3 मिनिटांपेक्षा कमी मिनिटांचा नक्कीच कालावधी या ठिकाणी आहे आणि त्या कालावधीचा योग्य रीतीने वापर एक संघ या ठिकाणी करतो. म्हणजेच साजनचा संघ या ठिकाणी शिवसंघर्ष वेळेचा संघ तर नक्कीच अशा क्षणामध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त 30 सेकंद 2 मिनिटांचा कालावधी आहे. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर 2 गुण प्राप्त होतात. परंतु यातून सामना संपल्यानंतर सर्वजण घरी जातील आणि या ठिकाणी ब्लूटूथ देखील असणार आहेत. बघा प्रत्येकाने चेक करायचे ज्याने ब्लूटूथ आणि पॉकेट आणलंय तर नक्कीच इथपर्यंत माझ्यापर्यंत यायचं आहे आणि आयोजकांकडून या ठिकाणी ओळख पटवून घेऊन जायचं आहे.